श्री स्वामी समर्थ. नमो स्वामी राज दत्तावतारम. श्री विष्णू ब्रह्म शिवशक्तिरूपम. ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय. स्वामी समर्थाय नमोस्तुते. ही स्वामींची मानसपूजा तुम्ही नक्कीच ऐकली असेल, पण तुम्हाला माहीत आहे का मानसपूजेचे काय महत्त्व आहे ते? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या मानसपूजेविषयी जाणून घेऊ. मानसपूजा म्हणजे नेमके काय हे आपण समजून घेतले पाहिजे. मानसपूजा म्हणजे मनाने केल्या गेलेली षोडशोपचार पूजा, ज्यात आपले मन हे स्वामींवर स्थिर करून आपल्या कल्पनेने स्वामींची 16 सेवेने पूजा करायची असते. जो व्यक्ती स्वामींची 3, 6 किंवा 9 महिने मानसपूजेचे व्रत घेतो त्याला स्वामींचे संकेत मिळतात. ज्या विशिष्ट कार्यासाठी मानसपूजेचा संकल्प केला ते ताबडतोब घडून येते आणि स्वामींचे अतिदुर्लभ दर्शनही होते. या पूजेत तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज नाही किंवा तुम्हाला कुठेही जावे लागत नाही. बस यासाठी तुमचे चित्त स्वामींवर स्थिर करायचे असते आणि 16 सेवेने स्वामींची पूजा करत आहोत याची कल्पना करत पूजा करायची असते. यासाठी ना वेळेचे बंधन आहे ना कोणत्याही प्रकारच्या बाधेचे. तुम्ही कधीही केव्हाही ही मानसपूजा करू शकता. आता मानसपूजा कशी करायची हे समजून घेऊ. सर्वप्रथम षोडशोपचार पूजा म्हणजे काय हे पण समजून घेणे गरजेचे आहे. षोडश म्हणजे 16 आणि उपचार म्हणजे सेवा. हिंदू धर्मात देवाची अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यासाठी या 16 स्टेप्स सांगितल्या आहेत. पहिली स्टेप आहे आवाहन. यामध्ये आपल्या स्वामींना आपल्या घरी किंवा हृदयात येण्यासाठी प्रेमपूर्वक बोलवायचे असते. दुसरी स्टेप आहे आसन. यामध्ये आपल्याला स्वामींना बसायला आसन द्यायचे असते. तिसरी स्टेप आहे पाद्य. यामध्ये स्वामींचे पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करायचे असते. चौथी स्टेप आहे अर्ध्य. यामध्ये स्वामींना हात धुण्यासाठी किंवा आचमनासाठी पाणी द्यायचे असते. पाचवी स्टेप आहे आचमन. यामध्ये स्वामींना मुखशुद्धीसाठी जल अर्पण करायचे असते. सहावी स्टेप आहे स्नान. स्वामींना जल, दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजेच पंचामृताने स्नान घालायचे असते. सातवी स्टेप आहे वस्त्र. यामध्ये स्वामींना नवीन वस्त्रे अर्पण करायची असते. आठवी स्टेप आहे यज्ञोपवीत. यामध्ये स्वामींना जानवे अर्पण करायचे असते. नववी स्टेप आहे गंध, चंदन. यामध्ये स्वामींच्या कपाळावर अष्टगंध किंवा चंदन लावायचे असते. 10वी स्टेप आहे पुष्प. यामध्ये स्वामींना फुले, हार आणि तुळशी बेल अर्पण करायचे असते. 11वी स्टेप आहे धूप. यामध्ये स्वामींना सुगंधी अगरबत्ती किंवा धूप दाखवायची असते. 12वी स्टेप आहे दीप. यामध्ये स्वामींसमोर दिवा म्हणजेच निरांजन ओवाळायचे असते. 13वी स्टेप आहे नैवेद्य. यामध्ये स्वामींना जेवण किंवा गोड पदार्थ अर्पण करायचे असते. 14वी स्टेप आहे तांबूल. स्वामींना नैवेद्यानंतर पान सुपारी म्हणजेच विडा अर्पण करायचा असतो. 15वी स्टेप आहे दक्षिणा आरती. यामध्ये स्वामींना दक्षिणा देऊन त्यांच्यावरून कापूर ओवाळून त्यांची आरती करायची असते. आणि शेवटची 16वी स्टेप मंत्रपुष्पांजली प्रदक्षिणा. यामध्ये स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आणि त्यांच्या प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणाशी बसून ध्यान करायचे असते. अशा तऱ्हेने एक एक स्टेप आपण करत आहोत याची कल्पना करून आपले चित्त स्वामी मूर्तीवर एकाग्र करून अशी स्वामींची षोडशोपचार मानसपूजा करायची असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा करणे म्हणजे आपल्या अंतःकरणात प्रत्यक्ष अक्कलकोटच्या स्वामींना अनुभवणे होय. बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनाने केलेली ही पूजा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. यासाठी दिवसातून तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही वेळ निवडायची असते. जरुरी नाही की तुम्ही विशिष्ट वेळीच ही करावी असे काही नाही. तुम्ही कधीही करू शकता. ज्यावेळेस आपल्याला मानसपूजा करायची आहे त्यावेळेस शांत चित्ताने डोळे मिटून बसा. आपल्या हृदय कमळामध्ये किंवा आज्ञाचक्रात म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये स्वामींची प्रसन्न मूर्ती पहा. त्यांचे आजानुबाहू रूप, अंगावरची माळ, मस्तकावरची टोपी आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य मनात साठवा. मनात म्हणा, अरे स्वामी माझ्या हृदयदाराजवळ आले आहेत, मला त्यांना बोलवायचे आहे, असे मनातल्या मनात म्हणत मनातच स्वामींना आवाज द्या. हे स्वामी समर्थ,
तुम्ही माझ्या हृदयरूपी घरात प्रवेश करावा असे म्हणून मनोमनी स्वामींना विनंती करा. कल्पना करा, स्वामी आपल्या हृदयाच्या घरात आले आहेत. स्वामींना बसायला आसन द्या आणि स्वामींना मनोमनी आसनावर बसायची विनंती करा. हे स्वामीराया, माझ्यासारख्या पतिताच्या घरी येऊन आपण मला धन्य केले आहे. माझी विनंती आहे स्वामी, आपण या आसनावर बसावे. आपण स्वामींसमोर हात जोडून उभे आहोत आणि स्वामी आसनातन्न होत आहेत अशी कल्पना करून स्वामी बसल्याबरोबर आपण स्वामींचे पाय धुण्यासाठी परात घेतली आणि पाणी भरलेला तांब्या. आता प्रत्यक्ष आपण गुडघ्यावर बसून स्वामींचे पाय उचलत त्याखाली परात ठेवून तांब्यातले पाणी स्वामींच्या पायावर टाकत दुसऱ्या हाताने स्वामींचे पाय धुवत आहे आणि पाय धुताना आपण श्री स्वामी समर्थ हा जपमंत्र म्हणत आहे अशी कल्पना करा. त्यानंतर स्वामींचे हात धुत आचमनासाठी स्वामींच्या हातावर पाणी देत आहे अशी कल्पना करा. त्यानंतर मनात कल्पना करा की तुम्ही स्वामींच्या चरणांवर सोन्याच्या कलशातून गंगाजल अर्पण करत आहात. त्यांना पंचामृताने स्नान घालत आहात. स्वामींना सुंदर भगवी वस्त्रे परिधान केली आहेत आणि त्यांच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावत आहात आणि मनातल्या मनात स्वामी जप सुरू आहे अशी कल्पना करा. स्वामींच्या चरणी ताजी सुगंधी फुले, तुळशीची पाने आणि मोगऱ्याचा हार अर्पण करा. स्वामींसमोर सुगंधी अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा निरांजन ओवारत आहात अशी कल्पना करा. स्वामींना जे पदार्थ प्रिय आहेत, उदाहरणार्थ पुरणपोळी, पिठलं भाकरी किंवा दूध साखर, ते सोन्याच्या ताटात वाढून त्यांना प्रेमपूर्वक अर्पण करा. मानसपूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे. मनातल्या मनात स्वामींच्या रूपाकडे बघत जप करा. जणू काही स्वामी तुमच्या समोर बसून तुमचा जप ऐकत आहे असा भाव ठेवा. शेवटी म्हणा, महाराज, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. ही मानसपूजा तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा करावी आणि आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेवावी. अशा पद्धतीने स्वामींची मानसपूजा करायची असते. शास्त्रात मानसपूजेला खूप जास्त महत्त्व आहे. शुद्ध आणि एकाग्र मनाने केलेली मानसपूजा तुम्हाला स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. श्री गुरुचरित्र आपण जर वाचले असेल तर त्यात प्रत्यक्ष गुरुमूर्तींनी भास्कर नावाच्या ब्राह्मणाला मानसपूजेचे महत्त्व सांगितले आहे. देवाला बाह्य वस्तूंपेक्षा भक्ताचा भाव अधिक प्रिय असतो. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर केवळ मनाने अर्पण केलेली एक साधी तुळस देखील लाखो रुपयांच्या दागिन्यांपेक्षा श्रेष्ठ ठरते. अजून एक महत्त्वाचे, आपल्या या व्हिडिओमध्ये मी स्वामींच्या मानसपूजेविषयी सांगितले आहे. आपण आपल्या आराध्य दैवताची मानसपूजाही अशाच पद्धतीने करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला का? नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.